नमस्कार मंडळींनो, मी ओमकार। सध्या राजकारणात एक मोठी चर्चा सुरू झालेली आहे। आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना नगराध्यक्ष निवडणुकीनंतर मंत्रिपद मिळणार अशी चर्चा सर्वत्र सुरू झालेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये थेट अपडेट आणि राजकीय शक्यता आपण पाहणार आहोत। मित्रांनो, आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे एक बीजेपीचे नेते, विधानसभेतील आमदार आणि मागील निवडणुकीतील जत मतदारसंघातून विजयी झालेले, त्याचबरोबर अनुभव आणि लोकप्रियता या दोन्ही गोष्टी असलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच आमदार गोपीचंद पडळकर साहेब। मंत्रिपदाची सध्याची चर्चा स्थानिक निवडणुकीनंतर सत्ताधारी पक्षाचं संतुलन साधण्यासाठी सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे की आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे नेतृत्व, कौशल्य, अनुभव या सर्व गोष्टी असल्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्याची शक्यता ही सर्वत्र चर्चेला उधाण झालेला आहे। तरी अधिकारी घोषणा अद्याप झालेली नाहीये, पण सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे की नगरपालिका आणि नगराध्यक्ष निवडणुकीनंतर आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्रिपद मिळणार। विरोधकांची भूमिका या ठिकाणी आपण पाहणार आहोत। विरोधकांची ठळक विरोधाचा इशारा त्यांनी दिलेला आहे। काही लोक म्हणतात सर्व गटांना न्याय मिळाला पाहिजे, त्यामुळे निर्णय संतुलन साधून घेणे हे गरजेचं आहे। जर मंत्रिपद मिळालं तर त्यानंतर काही महत्त्वाची कामे सुद्धा झटपट होतील, जे की गावापर्यंत विकास कामे जलद होणार आहेत। राजकीय प्रभाव आणि जनाधार वाढणार आहे। बीजेपीसाठी विश्वासार्ह रूढी वाढेल, त्याचबरोबर विरोधकांच्या दबावामुळे प्रतिष्ठा घटण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आमदार साहेब यांना मंत्रिपद मिळेल का? शक्यता आहे, तरी अधिकारी निर्णय येणे अजून बाकी आहे। तुमचं मत काय आहे? खालील कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।